जळगावात महाविद्यालयातल्या वसतिगृहांना सिलेंडर पुरवण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला। वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकगृहाचा प्रश्न आता सुटलेला आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। अमेरिका आणि इराण यांच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जगावर झाला असून त्यात भारतावरही या ठिकाणी परिणाम झालेला आहे। व्यावसायिक सिलेंडर बंद असल्या कारणाने अनेकांना या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी वसतिगृहामध्ये या ठिकाणी आहोत। मुर्जे जेथा महाविद्यालयाचं हे वसतिगृह आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही खानावळ चालवली जाते, मात्र व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावा लागत आहे। कमर्शियल गॅस बंद झाल्यामुळे अनेक अडचणी ह्या वाढलेल्या आहे। त्याचप्रमाणे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत व्यवस्थापक आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमक्या काय अडचणीचा सामना करावा लागत आहे। सर, काय सांगणार, या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम झालेला आहे, गॅस व्यावसायिक सिलेंडर बंद करण्यात आले, एक मोठा परिणाम या ठिकाणी होतो आहे, काय सांगाल? हो, आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत। सध्या स्थितीमध्ये 450 मुली वसतिगृहामध्ये राहिल्या आहेत आणि सर्वांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यांना घरी जायला सांगणं हे आमच्या जीवावर आलेलं आहे। म्हणजे आम्ही तसं सांगू शकत नाही। जवळजवळ 5 दिवसापासून आम्हाला सिलेंडरचा पुरवठा झालेला नाही। भूषण गॅस एजन्सीमध्ये आम्ही स्वतः रोज जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली, परंतु त्यांनी सांगितलं की आम्हाला सिलेंडर पुरवठा बंद करण्याबाबत सूचना आलेल्या आहेत। पण आज माननीय जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी असे आदेश दिलेले आहेत की हॉस्टेलला पण सिलेंडर पुरवठा करावा गॅसचा। तर भूषण गॅस एजन्सी मधून आजच फोन आम्हाला आलेला होता की आज 2 सिलेंडर आम्ही तुम्हाला पाठवू दुपारपर्यंत, पण अजूनपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।